पुणे ललित कला केंद्र प्रकरणी कुलगुरूंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट। विद्यापीठात घडलेल्या प्रकाराची अमितेश कुमार यांनी घेतली माहिती। निवासी डॉक्टर संपाच्या निर्णयावर ठाम। संध्याकाळी 5 वाजेपासून जाणार संपावर। आज शासकीय स्तरावर पुन्हा बैठक तोडगा काढण्याचा प्रयत्न। निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्षांबद्दलची विश्वासार्हता कमी झाली। घटनातज्ञ बापटांचं विधान। सुप्रीम कोर्टानं पक्षांतर बंदी कायद्यात सुधारण्याची गरज व्यक्त। आदित्य ठाकरेंचा उद्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा। श्रीकांत शिंदेंविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी जोरदार तयारी। अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मच्छीमारांचं जायकवाडीत आंदोलन। जायकवाडी धरणातील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध। उत्तराखंडचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हरकसिंग रावत यांच्या डेहराडूनमधील घरावर ईडीचा छापा। जंगल जमीन संबंधित 3 राज्यातील 15 ठिकाणांवर ईडीकडून तपास सुरू। केजरीवालांना संपवण्याचा ईडीचा प्रयत्न। मंत्री आतिशींचा आरोप। तर केजरीवालांविरोधातल्या याचिकेवर 4 वाजता सुनावणी। निवडणूक आयोगाच्या नव्या आयुक्तांच्या नियुक्तीबाबत आज बैठक। आयुक्त निवडीबाबत नवा कायदा झाल्यानंतरची पहिलीच बैठक। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज पंतप्रधानांना भेटणार। नड्डा आणि अमित शहांचीही घेणार भेट। काही केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा। नितीश कुमार मोदींच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना। निवडणुकीबाबत शहा नड्डांशीही चर्चा। बिहार मंत्रिमंडळ विस्तारावरही रणनीती। पंतप्रधान मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर देणार धन्यवाद प्रस्तावावर उत्तर। मोदींच्या भाषणाकडे लक्ष। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींची मंदिरांना भेट। रुरकेला सुंदरगडमधील वेदव्यास मंदिराला राहुल गांधींकडून पूजा। केजरीवालांविरोधात ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी। राऊज अव्हेन्यू कोर्टातून आज सुनावणी। कालच्या छापेमारीवर केजरीवालांची संतप्त प्रतिक्रिया। कर्नाटक काँग्रेसच्या आज दिल्ली जंतर मंतरवर निदर्शनं। दुष्काळी परिस्थितीसाठी मंजूर निधी अजूनही वितरित न झाल्यानं कर्नाटक सरकार दिल्ली दरबारी धडकणार। मध्य प्रदेश हरदात फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू। 100हून अधिक जखमी। अपघातग्रस्तांची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांची सकाळी ही गर्दी। पेपर लीक प्रकरणात लोकसभेत बिल पास। परीक्षांच्या अनियमिततेविरोधात शिक्षा आणि दंडाची तरतूद। खाद्यपदार्थांचं सर्टिफिकेट देण्याचे अधिकार FSSAIला। खाद्यपदार्थांचं मानांकन आणि दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। पुंछमधील सर्वात महत्त्वाचा मुघल रोड वाहतुकीसाठी खुला। 28 किलोमीटर रस्त्यावरचा बर्फ हटवण्यात यश। दिल्लीत शीतलहरींचा प्रकोप। थंडीच्या कडाक्यानं जनजीवनावर परिणाम। ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार आणि चहाचा आस्वाद। अमेरिकेतील H-1B व्हिसाधारकांना मोठा दिलासा। व्हिसाधारकाच्या जोडीदार आणि मुलांना कायम काम करण्याची परवानगी। भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यावर अमेरिकेत पुन्हा हल्ला। शिकागोत शस्त्रधारी गुंडांचा विद्यार्थ्यावर हल्ला। सीसीटीव्हीत दृश्य चित्रित।